पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी रूप पातालोचनी तुक झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा काशे पितांबर एवढे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुमानी विराजित तुका म्हणे माझे ती सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काशे पितांबर एवढे निरंतर हे ध्यान विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई ना विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारावा विठ्ठल तोंडी उच्चारावा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आज आमचा तिसरा दिवस काल दुसऱ्या दिवसाचा मुक्काम आमचा विणेगाव येथे माळिक बाबांच्या घरी होता आणि बाबांनी एवढी सुंदर सोय केली की आम्हाला पंचपक्वान्न दिले राहण्यासाठी ब्लँकेट सर्व अंथरुणासहित म्हणजे आम्हाला काहीच काढायची गरज नाही आंघोळीसाठी गरम पाणी सर्व बाबांनी दिलं आहे एवढा आनंद झाला की आज नेट निघालो आज त्या याच्यात इथे एवढी आल्या झोप लागली आल्यानंतर की आम्ही जे 6 वाजता निघणार होतो ते आता आम्ही 8 वाजता निघतोय आणि येताना येऊ पुन्हा बाबा आम्ही परतीचा जो आमचा प्रवास असेल त्यावेळेला पुन्हा एकदा येऊ आणि आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू की कोणत्या दिवशी येतोय म्हणून हा रामकृष्ण हरी बाबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम दीपक महाराज ज्ञानोबा बघा तुकाराम मंदिराचं काम कसलं चालू आहे आपल्या हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर वेणे गावातला इथे होता आणि तिथेच पुन्हा एकदा खूप सुंदर असं काम चालू आहे तर चला कदाचित पुढच्या वर्षीच्या वारीपर्यंत आपल्याला बघायला भेटेल नवीन मंदिर स्नॅप करेल ज्ञानोबा आनंदी वारीपर्यंत वा अतिशय सुंदर खूप छान वाटते खूप छान काय पाऊस हा सगळा डोंगरातून येणारा पाणी आहे चला विठ्ठल विठ्ठल वा 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 अतिशय सुंदर
काय त्या डोंगरातून हा पाणी येत असेल त्या बात आहे. वा, ही सुंदरता फक्त आणि फक्त पावसाळ्यातच बघायला भेटते, आहे की नाही. आणि तसा पाऊस पडायला चालू झाला आहे तसं माझ्या या धरणी मातेने, आहे की नाही, पांघरून घेतले. पांघरून, हां, कृषी वळू आपुले पांघरुवी पेरिले, ज्ञानोबराय सांगतात. तर जसं पाऊस पडतो तसं हिरवं पांघरून ही धरती माता आपल्या अंगावर घेत असते आणि अतिशय सुंदर शोभून दिसत असते ती, आहे की नाही. खूप सुंदर शोभून दिसते बघा. काय ते डोंगर, काय ती झाडी, काय तर पाऊस, हा रा 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 रा. चला जाऊया आता. खालापूर फाटा आलेला आहे. जास्त लांब नाही राहिला, तर 1 किलोमीटर राहिला खालापूर फाटा. आणि खालापूर फाट्यावर आपण विश्रांती करणार आहोत. चला, श्री विठ्ठल मंडळी, नर्मदे हर. तर मंडळी, आपण आलो आहोत खालापूर फाटा. मस्त खालापूर फाटा आपण 1.5 तासात मारला. 6 का 7 किलोमीटर होता विनेगावपासून. आणि इथं सुद्धा एक दिंडी आहे बघा. दिंडीत उभी आहे ती, रिक्षा आहे ना, म्हणजे किती दिंडे जातात, बापरे बाप. चला आपण जाऊया पुढं. खालापूर फाट्याच्या पुढं कुठंतरी चायवाला बघूया, कॉफी घेऊया, मग पुढं जाऊया. ठीक आहे, चालेल. हॅलो. हे सर्व 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 आमच्या पांडूने पिलेलं आहे. 5 चाय, 4 कॉफ्या आणि बन मस्का 5. तरी तुझ्या अंगाला मास येत नाही का रे? असं त्याचं काय कारण आहे दीपक ना? यावर 5 चाय, 4 कॉफ्या, 5 बन मस्का खाऊन पण त्याच्या अंगाला लागत नाही, तर कारण काय आहे? याचं कारण, हां आणि तो आहे बरोबर आहे, हां. पण ते लहानपणी त्याला पोलिओ झाले, त्याच्यामुळे वाढला नाही. काल तुम्ही काहीतरी बोलत होते, बगड्याचे पायाच्या नंतर याचेच पाय मोठे आहेत. हा, बघण्याच्या नंतर याचेच पाहिजे. पाय बघा थोडेसे एक म्हणे एक मजबूत असतो आपल्या याच्यात, मजबूत बगळा. हा, तसा मजबूत बघला आणि याचे सेम पाय असतात. हा, अच्छा, असू द्या. तर चला मंडळी, आपण आता खालापूर फाट्याच्या पुढं जरा थांबलो आहोत. मस्त चाय, कॉफी, बन मस्का झालेला आहे. आणि पाऊस बघा, पाऊस खूप सुंदर पाऊस पडत आहे. तर चला निघूयात पुढं, जाऊयात. आपल्याला थांबायचं आहे खोपोली. आता फक्त विचार करायचा आहे का आपल्याला वर जायचं आहे का खाली, म्हणजे खाली घाट सुरू व्हायचा अगोदर थांबायचं आहे का घाट चढायचा आहे, याचा अजून निर्णय नाही घेतला आपण. तो निर्णय तिकडे गेल्यावर घेऊ, बरोबर का नाही? हां, जसं पोचू तसं, वेळेनुसार चालते. मग चला, वेळ होत चालली, आपल्याला निघायला हवं आहे. चला निघूया. निघताना भेटतो तुम्हाला रस्त्यावर. वा, चला मंडळी, याला म्हणतात धुरंधर पाऊस. लय धुरंधर पाऊस पडतो, धुरंधर. नाच बघू, नाच बघू. पांडुनाथ, मंडळी, खूप सुंदर प्रमाण आपल्याला आठवलेलं आहे. आणि त्या प्रमाणासोबत चालही आपल्याला मस्त आठवलेली आहे. त्या प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का, बाबांनो, या जीवनाला आलात ना, तर पंढरपूरला जाण्यासाठी आळस करू नका. हो, न करी आळस आले या संसारी, न करी आळस आले या संसारी. पाहे पा पंढरी भुवैकुंठ, पाहे पा पंढरी भुवैकुंठ. वा, इति छोटे कदम माऊली, श्री गुरु छोटे कदम माऊली यांच्या मुखातून ऐकलेली चाल आहे त्यांच्या कीर्तनामध्ये. खूप सुंदर गोड चाल आहे. चला मग, आलेत ना तुम्ही या संसाराला, जन्म घेतलाय ना तुम्ही, आळस करू नका. पंढरपूर पाण्यासाठी आळस करू नका. चला पंढरीला जाऊ. चला 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 चला. श्री विठ्ठल नर्मदेवर मंडळी. आणि आपला राहुल पण आलेला आहे. अरे वा, क्या सरप्राईज आहे. वा, आपण आलेलो आहोत महडचा गणपती. महडचा गणपती म्हणजे काय नक्की? कुठला गणपती? महडचा गणपती नाही, थांब रे, अष्टविनायक नाही रे, बल्लाळेश्वर पाली.
हा मग वरद विनायक. वरद विनायक, वा वा वा. मळचा वरद विनायक ना राहुल? हो. हा वरद विनायक ना. ओके जायचंय का? चला म्हणा. पहिला चरण तुम्ही. हे छत्रीचे कशाला म्हणतो? नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. आता गुरुराया दंडवत. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. म्हणा पुढचा चरण. गुरुराया चरणी मस्तक ठेविला. गुरुराया चरणी मस्तक ठेविला. गुरुराया चरणी मस्तक ठेविला. गुरुराया चरणी मस्तक ठेविला. आपल्या स्तुतीला द्यावी मती. आपुल्या स्तुतीला द्यावी मती. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती हा. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला काय सांग मला. हे मोबाईल धर राहुल. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा. कृपाकरी रंगाधरी हाता. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू. तुझी कृपा सिंधू गणपती. तुझी कृपा सिंधू गणपती. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा.
आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा वा 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 श्री विठ्ठल नर्मदेवर मंडळी आमचे राहुल वाघमारे हे आपल्याकरता खूप दुरून आलो मी का दुःख झाले दारून पण त्यांना दुःख नाही झालं पण त्यांना आनंद झाला आणि त्या आनंदाच्या पोटी त्यांनी आम्हाला सगळ्या वारकऱ्यांना समोसे घेऊन आलेले आहेत एवढ्या लांबून फार फार धन्यवाद राहुल महाराज फार फार धन्यवाद मंडळ आभारी आहे अहो असू द्या एवढ्या लांबून आलात तुम्ही श्री विठ्ठल नर्मदेवर मंडळी माझ्या ब्लॉगचा सगळ्यात प्रथम जर कोणाचा कमेंट येत असेल तर तुमचा बरं तुमचं नाव सांगा संदेश घरत महत्वाचं येत आहे का सगळ्यात पहिला ब्लॉग टाकल्या मला तुमचा कमेंट येतो हा यांचा कमेंट येतो संदेश घरत मी हमेशा बघतो आणि एवढंच नाही हे आम्हाला जेवण घेऊन आलेले आहेत एवढ्या लांबून आणि काय आता खूप खूप प्रेम खूप आनंद आला तुम्ही आले एवढ्या लांब आता काय करा माहिती आहे तुम्हाला पण जायचं आहे ना आपल्या गाडीमध्ये त्या ती पण रिक्षा आपल्याला भेटायला आले पनवेलवरून त्याच्यात ठेवा मग आम्ही जेवून घेऊ चालतंय चालेल चला श्री विठ्ठल नर्मदेवर मंडळी आताच आपले चिरले गावचे संदेश घरत हे येऊन गेले त्यांनी आपल्यासाठी तेवढ्या लांबून जेवण घेऊन आलेले होते त्यांची इच्छा होती का आमच्यासोबत कुठंतरी जेवायला बसावं पण आम्ही अजून आमच्या टार्गेटपर्यंत पोचलो नाही आपल्याला पोचायचं आहे खोपोलीला खाली पण तिथं पोचतो आपण बराच मागं आहोत पण त्यांना आणि तिथून त्यांना पुढचा प्रवास करायचा जेजुरीचा म्हटलं दादा तुम्ही थांबू नका तेवढं जेवण तुम्ही द्या आमच्याकडं नेमकंच आपला राहुलसुद्धा आलेला होता राहुलच्या गाडीत आपण तो जेवण ठेवला आणि त्यांना म्हटलं तुम्ही आरामशीर जा खरं आहे एवढं प्रेम आणखीन काय पाहिजे मला तुमच्याकडून मला खूप झालं एवढं प्रेम करता तुम्ही खूप आपल्याकडे शब्द नाही बोलायला तरी फार फार धन्यवाद पुन्हा एकदा संदेश दादांना देतो तर ते चिरल्यावरून आपल्याला जेवण घेऊन आलं तिकडे चिरल्यावरून चला श्री विठ्ठल नर्मदेवर जाऊया आता पुढं आता पोचू जेवू आमच्या राहुलला पण मोकळं करू आणि आपण पुढचा प्रवास करू चला श्री विठ्ठल मंडळी बाप रे बाप वाह चला मंडळी आपण पोहोचलो आहोत आता लोणावळा खोपोली वा पाऊस खूप आहे तरी नसतो आलो चला श्री विठ्ठल मंडळी नर्मदेवर आपण पोचलो आहोत खोपोली येथे आता थोड्याच वेळात आपलं मंदिर येईल तिथं आपल्याला दुपारचं जेवण जेवायचं आहे लय पळालो ना हां लय पाऊस आणि लय पळालो आम्ही आता जास्त नाही एक 5-10 मिनिटाचा आपला विसावा येईल दुपारचा विसावा जेवण करू आणि मग पुढं अजून निर्णय घ्यायचा बाकी आहे चला निर्णय घेऊ आपण सर्व मिळून चला आपला मंदिर आलेला आहे हा आणि इथून घाट प्रारंभ होतो इथंच आपलं जेवण आहे चला श्री विठ्ठल नर्मदेवर मंडळी आपण वरच्या खोपोलीला पोहोचतो याला वरची खोपोली बोलतात ना खालची खोपोली ती म्हणजे एकदम घाट प्रारंभ होईल एवढ्या याच्यावर हा विठ्ठल मंदिर आहे खूप सुंदर माझ्या पांडुरंगाचं रुक्मिणी आई साहेबांचं मंदिर आहे अतिशय सुंदर जाताना दाखवेल तुम्हाला पण आपले एक चिरल्याचे सबस्क्रायबर आहेत बरं का खूप गोड व्यक्ती संदेश घरत ते आपल्याला एवढ्या लांब जेवण घेऊन आलेले आहेत वा दाखवा मला काय काय आणलं आपल्याला खोल ना खोल
काय बेत आहे आज या पुऱ्या. अरे याला डबा उघडला आहे काय अंगात आहे का नाही. पुरी या भाकरी त्याच्यानंतर पापड. अरे बापरे काय काय हे काय भेंडी मिरची भेंडी मसाला. वा. आणखीन काय पनीर पनीर मसाला. पनीर मसाला आहे पनीर मसाला. अजून हे काय हे आमरस वाटतंय. आमरस आंबेरस समजला. दुसरा खोलचल राहू दे. सावकाश हा सावकाश. अजून अरे ही वा माझी लय फेवरेट आहे ही कोथिंबीर वडी. माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलं महाराज. अजून काय ही पण वेगळीच आहे काहीतरी भाजी. नाही आपलं हीच आहे भेंडी मिरचीच आहे मस्त. अजून ती पण पनीरची भाजी आहे पनीर मसाला. बाप रे बाप जबरदस्त जबरदस्त. अरे तो अजून काय याच्यात कोथिंबीर वडी. जबरदस्त जबरदस्त क्या बात आहे. खरंच असे गोड व्यक्तिमत्व आज आपल्याला इथं येऊन जेवण काय रे अजून आहे का. अरे काय काय आहे बाबा हे काय आहे. नाही काहीतरी आहे का. चटणी आहे चटणी. अरे वा एकच नंबर चटणी आहे. बघा बघा मंडळी किती जेवण पाठवलं आहे. पंचपक्वान्न. हा कडकच बेत आलेला आहे. आता आपण जेवतो आपल्या तोंडाला सुटलंय पाणी. आता मस्त जेवतो तुम्हाला जेवणात भेटतो. पुन्हा एकदा फार फार धन्यवाद देतो त्यांना मी तर तुम्ही एवढं लांब आले आम्हाला जेवण द्यायला. पण त्यांच्यासोबत आम्हाला जेवता आलं नाही कारण की त्यांना जायचं होतं पुढं जेजुरीला. तरी खरंच मनापासून एकदा खूप धन्यवाद देतो त्यांना. असेच आमचे ब्लॉग बघत जा. असाच लोभ असू द्या आमच्यावर. आणि आपल्या चॅनलला पुढं सगळ्यांना वारीचा आनंद घेता येईल म्हणून शेअर करा. तर सगळ्यांना वारीचा आनंद भेटला पाहिजे याकरताच आपण एवढी मेहनत करतो. तर श्री विठ्ठल नर्मदे हर. जेवतो आणि लगेच निघतो आम्ही. चला मंडळी श्री विठ्ठल नर्मदे हर. देवाचं दर्शन झालेलं आहे. आपण होतो खोपोलीला. दुपारचं जेवण झालं. खरंच खूप खूप सुंदर जेवण दिलं दादाने काय महाराज. हो चिरल्याचे दादा आले आपले. त्यांनी एवढं सुंदर जेवण आणि एवढं पंचपक्वान्न बापरे बापरे कायच करू. एवढं खाल्लं आणि जे आम्हाला आता आळस आल्यात चढायचं आहे आम्हाला घाट. चला चढूयात. आता इथून पुढचा प्रवास आपला घाटाचा असणार आहे. चला तुम्हाला सगळ्यांना मी कुठं नेतोय घाटात फिरवायला. खंडाळ्याच्या घाटात. चला 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 आता पुढं मला काही नाही येत. चला 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 मंडळी जाऊया निघूया. त्याला बोलायचं होतं गार डोंगराची हवा न बाईला सोसन गारवा. सोसन गारवा न बाईला सोसन गारवा गार. चला. अरे वेडी वाकडी वळणे समजलं का तुम्हाला. वेडी वाकडे वळणे म्हणजेच आपल्याला घाट प्रारंभ झालेला आहे. लोणावळ्या घाटामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला या घाटामध्ये चढायला सुरुवात झालेली आहे. सर्वजण चालत चालत या आमच्यासोबत जेणेकरून आम्हाला सुद्धा घाट चढत असताना चांगली ऊर्जा येईल. चला. किती ते झरे हा. फुटती रे. हा महाराज दमलो. हा मग आता एक टेप पाहायला आपल्याला. आपला ठेपा एक पहिलावाला आठवण गेला त्या घराजवळ थांबू त्याला.
ज्ञानोबा तुकाराम. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण आता पहिला विसावा घेतलेला इकडंच, हा जरा सायमाळ येथे. आता इथून आता आपण विसावा घेऊयात शिंगरोबाला. आपली पोरं शिंगरोबाला पोचत आली, आम्ही अजून खाली आहेत. पोरं आहे, जवान आहेत पोरं. आता आम्ही झालो म्हातारे, पोरं धावतात टना टना टना. धावू द्या काय हो पोरांना, पोरं म्हटलेले धावतात, आपण म्हातारी झालो रे. आता खरोखर वय दिसायला लागले, वय दिसायला लागलं आपलं चालण्यावरून. तर चालेल महाराज, खरंच आहे. पण एक गोष्ट ध्यानात धरा, जोपर्यंत वय आहे तोपर्यंतच आपल्याला या सगळ्या तीर्थयात्रा करता येतात. एकदा वय गेलं तर मग काय नाही, मला काशीला जायचं आहे. अरे काशीला गेलं, काशी करायला जायचं आहे, आता जाऊ शकत नाही काशीला तू. मग आळंदीला, पंढरपूरला, अरे वा. उपजोनी संसारी एक वेळ पाहेरे पा पंढरी, महादोषा कैसी उडी देव भक्त देखील या. हा तीर्थी केली कोटीवरी आणि नाही पाहिली रे पंढरी. कायच फायदा आहे महाराज, आहे की नाही. जवानीमध्येच हे सर्व बघायला पाहिजे. आपलं तारुण्य दशा आपल्याला देवाला अर्पण करायला पाहिजे, बरं का. असू द्या, चला तर आता बोलता बोलता थकलो मी, जातो पुढं. एकदम हटन. कमॉन, चला चला वारकरी, चढा फटाफट, चला. काही नाही बाबा, जा. मंडळी, आपण आलो शिंगरोबा मंदिर, आपला दुसरा विसावा. विसावा घ्यावाच लागेल. खूप दमलो. अरे दमले का पद्धतशीर. शिंगरोबा मंदिर आला म्हणजे अर्धा टप्पा पार झाला असं समजायचं. मेन टप्पा पार झाला. आता काय थोडा थोडा राहिला, थोडा थोडा करीत जाऊ, आहे की नाही. 2 दिवसात पोचू. हो, चला दर्शन करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला घ्या दर्शन मंडळी. शिंगरोबा बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. आता आपण एक क्षणभर विश्रांती घेऊ, आहे की नाही. विश्रांतीची गरजच आहे महाराज. विश्रांती घेऊ आणि मग पुढं जाऊ. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. काय चला. दीपक महाराज, लायसन आहे का? इन्शुरन्सचं खपला नाही ना? लायसन तुम्ही हा? आणलं नाही, मग पोराला नाही थांबवलं म्हणजे आपल्याला पण नाही थांबवलं. हो, कारण ते लर्निंगवाले वाटतात. ते लर्निंगवाले वाटतात आपली पोरं. माझं काय चुकलंय, याचं काय चुकलंय? त्याच्यात मला एवढं चुकलंय. इथं आपण खंडाळा घाट खालता चढलेलो आहोत आणि इथं फुल धमाल बघा. कोणाला यायचं असेल तर. पण धोका आहे, सावकाश जा, सावकाश या.
चला. जिरा एकटाच माणूस तिथं. म्हातारा आला. म्हातार बाबा आले वय. आले आले आले. येऊ का येऊ का चला ठेवू का? येऊ का. काय छान वातावरण आहे महाराज. याला काय होतं, काय डोंगर, काय झाडी, काय रस्ता, आणि काय नाही 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 नाही. कुछ तो गलत आहे साळून के. कुछ तो गलत आहे. शेवटचा कडवा गलत आहे. आपल्याला काही येत नाही शेवटचा कडवा. पण खरंच जे निसर्ग इथून दिसतोय एक जबरदस्त. खरंच खूप सुंदर निसर्ग इथून आपल्याला दिसून येत आहे. चला. बाप रे बाप, कसला धोका आहे महाराज. हा एकच नंबर मंडळी. खरंच खरंच आता तो गाणे आठवते कुठला माहिती आहे. का रे डोंगरावर पडलंय दुकान, कारले डोंगरावर पडलंय दुकान, आई म्हणजे एक विरा घेत आहे झोका. माहिती का तुला गाणी तो. काय धुका पडलंय खरंच ना. वा वा वा, खुश खुश झालं बघून. काहीच दिसत नाही मोबाईलमध्ये तरी थोडंफार दिसतं. मोबाईल धुक्याला तेवढा हे करत नाही, ऑब्झर्व करत नाही. पण आपण जे डोळ्यांनी दृश्य पाहतो ना, वास्तविक आम्हाला जास्त काही दिसत नाही आमच्या समोर. एवढा धुका खतरनाक आहे. खूपच धुका आहे, खूपच धुका आहे. आनंद आहे. गवळणी थकविल्या थकविल्या थकविल्या, एक एक संगतीने थकविल्या. एक एक संगतीने, एक मराठी, एक कानडिया, एक मुसलमानी, एक कोकणी, एक गुजरणी, ऐशा 5 जणी थकविल्या. गवळणी थकविल्या थकविल्या थकविल्या. हा एक एक संगतीने थकविल्या. वा, ही गवळण आहे खूप सुंदर. आज गवळणींना देव कसा ठकवतो ना. हा 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 हा, एक एक भाव, एक एक चाल खूप सुंदर आहे बरं का. आता पंढरपूरच्या वाटेला लागलो तर कधीतरी ही गवळण मी रेकॉर्ड करेन, टेन्शन घेऊ नका. त्याच्यातून कोकणी गवळण पण खूप सुंदर. सगळ्या गवळणी भारी बोलतात. म्हणजे ते भाव काढता आले पाहिजे आपल्याला. असं काय नाही, ते गायकावर असतं. आपल्या आदिवासीत काय, पावगा दाताला तो ओ नंदा तो जिलो माको फरको दे म्या हेवाने मिलो, हे माझो पोयतो देवा पाया पडलो. असू द्या, पंढरपूरच्या वारी, पंढरपूरच्या वारी सगळ्या बोलून दाखव. बाप रे बाप, बघा मंडळी, मोबाईलला सुद्धा काय दिसत नाही, एवढा धोका पडलाय. खतरनाक महाराज, एकच नंबर. मस्त मस्त धोका पडलाय. एकदाच सगळं धुका काय झालं, इकडला उडून गेला धुका त्या साईडला. नाही का, इकडला धुकाच उडून गेला डायरेक्ट. हा सर, नभ उतरू आलं. हो, किती धुका आहे. वा, खूप छान. इथून नगरी दिसते बघा.
श्री विठ्ठल मंडळी, आपण वाघ जाईला वस्ती न करता आपण वाघ जाईच्या पुढं आलेलो आहोत. कारण की वाघ जाईला काय तेवढं नियोजन दिसलं नाही, म्हणजे काय झोपायचं वगैरे. तर म्हटलं आपल्या जुन्या ठिकाणी जावं. जुनं ठिकाण म्हणजे आपला लोणावळ्याचा महादेव मंदिर, तिथं जाऊया, तिथं जाऊन बघूया. आणि काय वातावरण आहे, अजूनसुद्धा एवढा धुका आहे बघा, फुल फॉग आहे, खूप धुका आहे. आणि बघू आता काय होतं आहे, आपल्याला जागा भेटते नाही भेटते मंदिरामध्ये. पण मला माहिती आहे भेटेल तिकडं जागा, काही अडचण नाही ना तिकडं. ते काय आपल्याला आता जरी गेलो, आपल्याला सकाळी पुन्हा 4ला उठून 5, 6, 7ला 6ला निघायचं, उद्या आपलं लवकर निघायचं आपल्याला. तर चला जाऊया, बघूया जागा आहे का. चला मंडळी, बिचारी आमची पोरं आली चावी घेऊन. मंदिर होतं पण मंदिराला लॉक होतं, पुजारी कुठं होतं माहिती नाही. पण त्या पुजाऱ्याला आपल्या पोरांनी शोधलं. बापरे वा पोरांदो, खूप धन्यवाद. किती लांब गेले ते चावी शोधायला? तलावाच्या पलीकडे. बापरे, हा तलाव म्हणजे लोणावळा लेक बोलतात नाही का याला. ह्या लोणावळा लेकच्या खालूनच मिसिंग लिंक गेल्या. या लेकच्या खालून जे नवीन रोड बनला ना, मिसिंग लिंक, या तलावाच्या खालून गेलेला आहे. आणि या तलावाच्या बाजूलाच आपला हा महादेवाचा मंदिर. आपल्याला चावी भेटलेली आहे ब्राह्मणांकडून. ब्राह्मण काकाला फार धन्यवाद. चला आता आतमध्ये भेटतो तुम्हाला, आत जातो, सगळं व्यवस्थित करतो आणि भेटतो. चला, श्री विठ्ठल नर्मदे. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण पोचलेलो आहोत आता लोणावळ्याला. महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला आश्रय भेटलेला आहे. त्या ब्राह्मणांना आम्ही एक कॉल केला आणि आमचे पांडू महाराज आणि माऊली महाराज तिकडे भेटायला गेले त्यांना. तर त्यांना परस्पर त्यांनी चावीसुद्धा दिली. काही अडचण नाही. मस्त आपल्याला अख्खा हॉल आहे, घालीन लोटांगण आणि मोकळा पटांगण, एकदम जबरदस्त काम बघा. सगळी खोली झोपले, पण आता आपणच राहिलो आहोत झोपायचा. तर चला मंडळी, आजच्या दिवसाचा ब्लॉग, आजच्या दिवसाची व्हिडिओ मी इकडंच थांबवत आहे. सर्वांना शुभरात्री. भेटूया एक पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्याचा प्रवास काय असणार आहे, कसा असणार आहे, ते उद्या सांगूच आपण. चला भेटूया उद्या. श्री विठ्ठल नर्मदे हर. शुभरात्री. धन्यवाद.